हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी मस्त खुसखुशीत होममेड खारी बनवलेली आहे। आपल्या हेल्थसाठी होममेड पदार्थ कधीही चांगले असतात। तर खारी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा ओवा, चवीनुसार मीठ आणि जवळपास 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे। या पिठात हे मोहन टाकल्यानंतर त्याला छान चोळून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करायचं। हे तेल जर पिठात चांगलं मळलं गेलं तर त्याचा एकजीव होतो आणि आपली खारी जी आहे खुसखुशीत होते। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाने सुद्धा खारी बनवू शकता। गव्हाच्या पिठाची खारी देखील खुसखुशीत होती। खारी आपण चहासोबतच नाही तर आपण त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यानंतर दही टाकून आपण खस्त्यासारखं सुद्धा याला खाऊ शकतो। म्हणून खारी घरी बनवण्याचे अनेक फायदे आहेत। तर आता ह्या पिठामध्ये मोहन टाकलेलं आहे आणि मोहन हे एकजीव झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर आता पाणी टाकून आता हे पीठ छान भिजवून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं। बाजारात आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ आहे, तरी आपण जेवढं होईल तेवढं आपण टाळलं पाहिजे। आता हे पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता मी त्याला छान मळून घेतलं आणि थोडासा उंडा घेतला। आता ह्या उंड्याची छान पतली अशी पोळी लाटून घ्यायची आणि जेवढी पोळी आपण पातळ केली तेवढी आपली खारीला पातळ लेअर येईल। इकडे मी एका बाउलमध्ये 2 चमचे तूप घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा टाकलेला आहे। त्याचं एक मिश्रण तयार केलं। आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला पूर्ण पोळीला छान लावून घ्यायचं आहे। पूर्ण पोळीला लावल्यानंतर त्याला एक साईडनं तिथे पण फोल्ड करायचं आणि हे मिश्रण त्याला लावून द्यायचं। दोन्ही साईडनं फोल्ड केल्यानंतर त्याला छान मिश्रण लावून घ्यायचं। जेवढ्या वेळा आपण पोळीला फोल्ड केलं तेवढ्या लेअर आपल्या या खारीच्या पडणार आहेत। आता याला असं फोल्ड केल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं पीठ टाकून हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं। हलक्या हाताने लाटल्यानंतर त्याला असं चौकोन टाईप त्याला तयार करायचं। आता ही पोळी लाटून झाल्यानंतर याला कटरच्या सहाय्याने खारीचा आकार द्यायचा आणि त्याला कट करून घ्यायचं। मी हे या पद्धतीने केलेलं आहे, परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता। जास्त पोळ्या लाटून 4-5 पोळ्या लाटून त्या एकावर एक टाकून त्याच्याही तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही खारी बनवू शकता। आता खारी तळण्यासाठी जे तेल ठेवलेलं आहे ते आधी गरम करायचं, जास्त गरम करायचं आणि खारी टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर त्याला तळून घ्यायचं। त्याच्यामुळे खारी आतून मऊ राहत नाही आणि ठिसूर बनते। तर तुम्ही पाहू शकता खुसखुशीत अशी आपली खारी तयार झालेली आहे। तुम्ही जर अशा गोष्टी नेहमी घरी करत राहिले तर घरच्यांनासुद्धा त्याची आवड लागते आणि त्यांना याची सवय होऊन जाते। म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता खारीला कशा मस्त लेअर आलेले आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।